नमस्कार. स्वागत तुमचं द न्यूज लॉन्चर मराठीवर. मी अशोक वानखडे. अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सदनामध्ये, विधानसभेमध्ये जवळ-जवळ 2.5 तास या प्रकरणावर सरकारकडे जो रिपोर्ट आहे त्याची मांडणी केली. पानावर पानं उलटून ते वाचत होते आणि जे काही झालं, पोलिसांकडे जे आतापर्यंत रिपोर्ट आहे, आतापर्यंत जे फाइंडिंग आहे, ते सर्व त्यांनी सदनासमोर मांडलं. परंतु हे जेव्हा ते मांडत होते, तेव्हा त्यांनी तो पोलिसचा रिपोर्ट जसाचा तसा ते वाचत गेले आणि एका ठिकाणी अशोक खरात कसं गुंगीचं पाणी पाजून त्यांना बेशुद्ध म्हणजे सेमी बेशुद्ध म्हटल्यासारखं त्यांना करायच्या आणि मग त्यांच्यासोबत जे चाळे करायचे, त्याचं वर्णन सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी केलं आणि मला वाटतं महाराष्ट्राच्या जन्मापासून आजपर्यंत विधानसभेमध्ये किंवा विधान परिषदेमध्ये अशा प्रकारचे शब्द कधी उच्चारले गेले नसतील. पोलीस जेव्हा रिपोर्ट लिहितात, जेव्हा पीडित रिपोर्ट लिहितो, त्यात ते सर्व डिटेलमध्ये लिहितात. परंतु ते सगळे डिटेल जेव्हा आपण सांगतो, तेव्हा त्याच शब्दाची भाषा वापरली जर गेली, तर ते असभ्य असतं. कारण तसल्या गोष्टी आपण समाजात किंवा अशा चार चौघात बोलत नाही. या सदनामध्ये भरपूर स्त्रिया पण आमदार आहेत, मंत्री आहेत, उपमुख्यमंत्री पदावर एक स्त्री आहे. असं असताना जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं बोलतात, की त्यांनी त्या स्त्रीच्या पोटावर काय केलं, छातीवर काय केलं आणि मग प्रायव्हेट पार्टमध्ये काय केलं, हे जेव्हा ते बोलतात, तेव्हा ते खरोखरच किळसवाणी वाटतं. स्त्रीत्वावर एक सिनेमा आला होता, दामिनी. त्यात अतिशय सुंदर डायलॉग रायटरने डायलॉग लिहिले होते. त्यात ती जी दामिनी आहे, ती एका मोलकरणी सोबत झालेल्या व्यभिचाराची तिच्या न्यायासाठी ती लढत असते. आपल्याच घरच्या लोकांना ती कडे कोर्टात खेचते. तेव्हा ती म्हणतात न्यायाधीशाला ती सांगताना म्हणते, की "न्यायाधीश महोदय, त्या स्त्रीची तर एक वेळा इज्जत लुटल्या गेली. परंतु कोर्टात जेव्हा ही केस चालते, तेव्हा तिला उलट तपासणी, सुलट तपासणी करत असताना तिच्यावर सारखे तिची रोज इज्जत लुटल्या जाते. तिच्यावर कोर्टात सुद्धा व्यभिचार होतो शाब्दिक. त्यामुळं स्त्रिया आपल्यावर झालेल्या अत्याचाराच्यासाठी न्याय मागत नाहीत." आज तसलाच प्रकार मला देवेंद्र फडणवीसांच्या तोंडातून ऐकायला मिळाला. ते शब्द ते टाळू शकले असते. म्हटलं असतं, की त्या अतिशय घाणेरडा प्रकार केला यांनी. एवढं जरी म्हटलं असतं, तरी त्या पूर्ण सदनाला कळलं असतं. त्यासाठी एक्झॅक्ट काय केलं, हे शब्दशः सांगायची गरज नव्हती. सगळ्या चॅनलवाल्यांनी ते चालवलं. तुम्ही पण पहा इथे. थोडक्यात हकीकत माहे नोव्हेंबर 2023 ते डिसेंबर 2025 या कालावधीत ओकस प्रॉपर्टीज कॅनडा कॉर्नर नाशिक येथे आरोपी अशोक खरात याने फिर्यादी यांची पत्नी हिस गरोदरपणात करावयाचे धार्मिक विधीचे कारण सांगून तिला बोलवून तिच्या पोटावर छातीवर हात फिरवून तिच्या योनीत बोट घालून तिचेवर बलात्कार करून तिचा शीलभंग केला. तसेच तिचे कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली. पण त्या जिथे ते शब्द नको आहे तिथे आम्ही त्याला बीप लावला. कारण आम्हाला असं वाटतं, की त्यांनी जरी सभ्यताची ती पातळी सोडली असेल किंवा बाकी चॅनल्सनी ते लाईव्ह दाखवून किंवा काही जे वात्रट लोकं त्याच्या
तेवढेच क्लिप व्हायरल करून मजे घेतात. परंतु हा कार्यक्रम परिवारासोबत जेव्हा तुम्ही पाहता, तेव्हा तुम्ही तसे शब्द कानावर मुलाबाळांसोबत, भाऊ-बहिणीसोबत बसले असताना अंगावर काटा येतो. काय म्हणाले ते पहा. 2.5 तासाचा तो व्हिडिओ आहे. त्यातली फक्त ही क्लिप मी तुम्हाला दाखवतो. काय म्हणाले ते पहा. तिथे आम्ही काही ठिकाणी बीप केलं. त्याच्यावरनं तुम्हाला लक्षात येईल. ही एक गोष्ट झाली. दुसरी गोष्ट या खराच्या नावाने आता खरोखरच याचं प्रकरण काय आता गढूळ करायला सुरू केलं का लोकांनी? कारण खराडचा व्यभिचार हा कोणाकडे होता? चाकणकर ताईंनी कसं त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. त्याच्या अगोदर एका पेपरवालीने जेव्हा ही बातमी लिहिली, तेव्हा त्याला कशा धमक्या देण्यात आल्या. या सगळ्या गोष्टी समोर आहेत. हा मूळचा हा मॅट्रिक पासही नाही. हा जहाजावर कॅप्टन नव्हता. हा तिथे मजूर होता. किंवा खलाशी म्हणा. खलाशी सुद्धा ट्रेंड असतो. हा तिथं पोर्टर होता. हमाल म्हटलं तरी चालेल किंवा सांगकाम्या काम करणारा. मग हा थायलंडमध्ये गेला. तिथे पण त्यांनी तेच काम केलं. तिथे त्याला पैसे कमवण्याची आव आली. तिथे त्याला गुन्हेगार दुनियाशी पण त्याचा संपर्क आला आणि तिथे हा न्यूमरोलॉजी वगैरे काहीतरी शिकला आणि मग भारतात आला. आणि त्याची ते चालू होती. छोटे-मोठे काम करत होता तो. छोट्या-मोठ्या लोकांना गंडवत होता. पण 2022 मध्ये जेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्या त्याच्या मंदिरात त्याच्या स्थापित त्या मंदिरात गेले. मिरगावच्या, सिन्नरमधल्या. त्यानंतर एकदम त्यांनी एक उडी मारली मोठी. मुख्यमंत्री तिथे जातो म्हणजे सगळे अधिकारी, सत्तेचे दलाल सगळे तिथे जायला लागले. आणि मग एकाएकी त्याची म्हणजे त्याचं नाव लौकिकच झालं. एका लाईनच सगळे लागलेत. बच्चू कडू सुद्धा हो. आता बच्चू कडू म्हणतो आम्ही राजकारणात आहे आणि अशा लोकांकडे जावं लागतं, कार्यकर्ता घेऊन घ्या. कोणी कार्यकर्ता घेऊन द्या? तुम्ही पाया पडत होते त्या माणसाच्या. पत्रकार म्हणून मी जेव्हा जातो तेव्हा लोकही मला भेटवतात, की हे बघ फार चांगले मोठे नावाजलेले आहेत. तुम्ही तिथं मी जाऊन नमस्ते करतो. पाया कशाला पडायच्या? जोपर्यंत आपली श्रद्धा नाही तोपर्यंत कशाला पाया पडायच्या? आणि अशा भोंदू लोकांच्या, व्याभिचारी लोकांच्या पाया पकडून जर तुम्हाला वाटत असेल तुम्ही जिंकून याल, तर थू आहे तुमच्या राजकारणावर. बच्चू कडूंकडनं ही अपेक्षा नव्हती. पुरोगामी विचाराचा हा माणूस शेवटी सत्तेचं लोणी खाण्यासाठी हा सुद्धा किती झुकतो, तेव्हा सगळ्यांचे मुखवटे याच्यात उतरलेले आहेत. फडणवीस बरोबर म्हणाले. श्रद्धा आणि अंधश्रद्धामध्ये फार एक थिन लाईन आहे. पण अशा भोंदू बाबाकडे श्रद्धा आणि अंधश्रद्धा या दोघांच्याही याच्यात नसतात जात. या राजकारणासाठी जातात. डेरा सच्चा सौदाला साष्टांग नमस्कार करतो म्हणून म्हणणारे आमचे नरेंद्र मोदी, देवेंद्रचे मोठे. त्यांची श्रद्धा नव्हती तिथे, फक्त राजकारणात. त्याच्याकडे फार मोठा फॉलोअर आहे. तो आपल्याला मतदान करतो. आणि जो जवळ-जवळ 30-40 कॉन्स्टिट्युएन्सीज मध्ये त्याचं पंजाब, हरियाणा, राजस्थानमध्ये त्याचं वलय आहे. अजूनही निवडणुका असल्या, की ज्याला व्यभिचारासाठी, हत्येसाठी सजा झालेली आहे, तो प्रत्येक निवडणुकीच्या अगोदर पॅरोलवर येतो. तो जेलमध्ये कमी आणि बाहेरच असतो जास्त पॅरोलवर. हे सगळे धंदे आहेत त्या लोकांचे. ते म्हणाले, की भोंदूबाबा काय करतात? असं कसं असतं? ते म्हणाले, याला जर सगळ्या समस्या सुटल्या असत्या, देवेंद्र फडणवीस म्हणाले, तर मग ट्रम्पचा ॲडव्हायसरीच नसता झाला. आपण सैन्याला तिकडे बॉर्डरवर यांच्याचकडनं संरक्षण करून घ्यायला होतं. आणि बोलता-बोलता ते म्हणाले, मग ड्रोनच्या अगोदर जागी आपण निंबू मिरचीच लावलं असतं ना. पण देवेंद्र फडणवीस जेवढे पुरोगामी विचारानं बोलतात, त्याच पार्टीचे देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हे त्या राफेलची पूजा करून त्याला लिंबू मिरची बांधतात. काय कपाळ सांगावं.
हा इथं निंबू मिरची नको म्हणतो, तो तिथे निंबू मिरची पाहिजे म्हणतो. एकाच विचारधाराची आहे. त्यामुळे पकडल्या गेल्यावर सगळेच जण मी त्यातला नाही हे दाखवण्याचा प्रयत्न करतात. आता त्या अशोक खरातचं केस सिस्टमॅटिकली करायचं, नेत्यांनी याच्यापासून जर दूर राहिलं या केसपासून, त्याच्यात कोणाला तरी कमीत कमी कळेल तरी किती भ्रष्टाचार, व्याभिचार काय झाला ते. कुठेतरी याचा अंत लागेल. पण सुरू झालं. जितेंद्र आव्हाडांनी शोध लावला. म्हणे एक पत्रकार होता, त्याची म्हणे तिथे हत्या झाली आणि ती नाशिकमध्ये जी हत्या झाली त्याच्यात याचा म्हणे काहीतरी हात असला पाहिजे. दुसरीकडे त्या पत्रकाराच्याच काकांनी सांगितलं की ते काहीतरी होर्डिंगचा वाद होता, तो गेला. त्यामुळं असे आरोप लावून तुम्ही त्या केसला कमजोर करता. आता काही लोकांचं म्हणणं आहे की मुख्यमंत्री बनण्यासाठी तिथं अनुष्ठान करत होते लोक. सपकाळ सपकाळने आरोप लावला की फलाफला मंत्री मुख्यमंत्री होण्यासाठी तिथे अनुष्ठान करत होता. प्रूफ दाखवा ना सपकाळ साहेब, या ना समोर. या केसला का तुम्ही कमजोर करता? तुमचा काय इंटरेस्ट आहे? अशा वावड्या उठवल्या, 10 खोट्या गोष्टी समोर ठेवल्या की त्याच्यावरचे जे ओरिजिनल आरोप असतात ते पण खोटे ठरायला लागतात. हे एक प्रकारे ते अशोक खरातलाही मदत करणारी लोक आहेत. याचा राजीनामा घ्या, त्याचा राजीनामा घ्या. अरे अमित शहाचा राजीनामा मागू शकता. देवेंद्र फडणवीस स्वतःचा राजीनामा देतील, ते पण बसले होते चेअरवर सोबत. आसाराम बापू सोबत पंतप्रधान होते बसून. हे भव ते भव म्हणत होते. बाबांना राजकारणी हवे असतात कारण त्यांचं प्रॅक्टिस मोठी, त्यांना फीज वाढून घ्यायची असते आपली. आपलं वलय मोठं करायचं असतं. राजकारण्यांना बाबा हवे असतात कारण तो पैसे सर्क्युलेट करतो. हे सगळे बाबांची हीच कामं मोठमोठे आहे बाबांची. तो पैसे सांभाळतो यांचे भ्रष्टाचाराचे. अधिकाऱ्यांची नावं जी आता सध्या चर्चेत आहे. राजेंद्र भोसले होते पुण्याचे महानगरपालिका आयुक्त. आता ते रिटायर्ड आहेत. त्यांचंही नाव फार वर येत आहे चर्चेत. एक राधाकृष्ण गमे आहेत. हे विभागीय आयुक्त होते पुण्याचे. त्यांचे नाव फार चर्चेत आहे अशोक खरातला जोडून. मी म्हटलं होतं की नावं आली की हळूहळू शहानिशा झाल्यावरच आपण करू शकतो, सांगू शकतो. त्यामुळे या अशोक खरातला इन्व्हेस्टिगेशन एजन्सीजला सोडा आणि नेत्यांनी एकामेकावर आरोप लावून याचं वातावरण गढूळ करू नका. कारण या लावलेल्या आरोपाबद्दल तुमच्याकडे जर प्रूफ असतील तर कृपा करून एसआयटी जवळ जमा करा. जितेंद्र आव्हाडकडे जर प्रूफ असेल हत्येचं तर एसआयटी कडे लगेच जमा करा. एसआयटी त्यात कामाला लागेल. त्या अशोक खराच्या विरुद्ध केस अजून मजबूत होईल. ज्या ज्या लोकांना वाटतं मुख्यमंत्री बनण्यासाठी तिथे बळी दिले, हे केलेले आहेत, अनुष्ठान करत होते, त्यांनी त्या सगळ्या अनुष्ठानचे रिपोर्ट, अनुष्ठानचे सीसीटीव्ही फुटेज, अनुष्ठान कधी गेले, काय गेले, काही तर प्रूफ पाहिजे. नाहीतर उद्या कोर्टात केस झाल्यावर त्याचेच वकील म्हणेल अशोक खरातचे, साहेब हे पहा आम्हाला अनुष्ठान नाही म्हणतात, एकाने हत्याचा आरोप लावला, त्याची केस चालली, त्यातले लोक बरी झाले, पण असेच आमच्यावर खोटे आरोप लागतात. आणि मग ओरिजिनल खरे आरोप पण खोटे ठरू शकतात. त्यामुळे राजकारण्यांना तुमच्या राजकारणात याच्यात आणू नका कृपा करून. त्याचा राजीनामा, त्याचा राजीनामा. कोणी कोणाचा राजीनामा देत नाही. खूप अनैतिक गोष्टी झालेल्या आहेत महाराष्ट्रात. शेतकरी जेवढे प्राण देत आहेत ना, त्यांच्या आकड्यावरनं तुम्ही सगळ्यांनीच राजीनामे द्यायला हवे. पण निर्लज्जताचा अमृतकाळ चालू आहे. कोण राजीनामे देणार? त्यामुळे एसआयटीला त्याचं काम करू द्या. सरकारकडे लक्ष द्या. लोकांना आव्हान करा. जास्तीत जास्त लोक साक्ष घेऊन एसआयटीला भेटतील.
आणि ज्यांनी जी जी साक्ष एसआयटीला देतो त्यांनी ते मीडियामध्ये पण सांगितलं पाहिजे. उद्या एसआयटी मध्ये सुद्धा काही धंदा व्हायला नको, कारण पोलीस काय करतील महाराष्ट्राची काही सांगता येत नाही. साताऱ्याच्या प्रकरणानंतर तर आता पोलीस म्हणजे भाजपाचंच प्रकोप झालं का काय असं भीती वाटायला लागली. आणि पैशाचे खेळ. त्यामुळे सगळं साक्ष द्यायची आणि त्याची एक कॉपी मीडियात द्यायची. तर कमीत कमी लोकांना कळेल की बाबा ही साक्ष पोहोचलेली आहे. उद्या कोर्टात जमा नाही झाली तर बोलू शकतो आपण. नाहीतर देवेंद्र फडणवीस एक गाडीभर खासर भरून डॉक्युमेंट घेऊन गेले होते औरंगाबादच्या बेंचवर अजित पवारांच्या विरुद्ध सिंचन घोटाळ्यात. आणि म्हणे आता घोटाळाच झाला नाही. काय माणूस हा, खाली कागद म्हणजे रिकामे कागद असं ते घेऊन गेला. स्टंटबाजी. आणि त्यात जर प्रूफ असते, त्यात साक्ष असती, तर मग अजित पवार बाहेर कसे? या प्रश्नाचं उत्तर कोण देणार? कारण आजकाल उत्तरं दिले जात नाहीत. फक्त प्रश्न विचारले जातात. ज्यांना उत्तरे द्यायची असतात ते प्रश्न विचारतात. दमदाटी करतात. आज न्यूज लॉन्चर मराठीमध्ये एवढंच. पुन्हा काही येतो विषयासोबत. नमस्कार. पाहत रहा न्यूज लॉन्चर मराठी.